वेलकम टू द कुक शुक विथ गौरी. आज मी तुम्हाला एकदम टेस्टी आणि परफेक्ट अशी कलेजी फ्रायची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी मटणाची अर्धा किलो कलेजी अशी क्यूबमध्ये कट केली आहे आणि इथे मी ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतली आहे. इथे कलेजी स्वच्छ धुण्याची प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामध्ये कलेजीमध्ये खूप असं ब्लडचं प्रमाण असतं. जर ती आपण स्वच्छ नाही धुतली तर त्यामध्ये कडवटपणा राहू शकतो. आता मी इथे 3 टेबलस्पून व्हिनेगर घेतलं आहे. ते मी ह्या पाण्यामध्ये मिक्स करून 15 मिनिट असंच ठेवून देणार आहे. हे पहा, 15 मिनिट नंतर पाण्याचा कलर चेंज झाला आहे. आता मी हे पाणी नितळून अजून 3 ते 4 पाण्याने ही स्वच्छ अशी धुवून घेतली आहे, कारण व्हिनेगरचा एक स्मेल आणि टेस्ट त्यामध्ये राहते, त्यामुळे ती जाण्यासाठी आता मी इथे गरम पाणी कलेजीमध्ये ॲड करून ते 10 मिनिटं ठेवणार आहे. ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका. हे पहा, आता ही कलेजी एकदम स्वच्छ अशी धुतली गेली आहे आणि त्याच्या टेक्स्चरवरून तुम्हाला कळेल. आता ही मॅरिनेट करण्यासाठी 2 चमचे धने जिरे पूड, 2 लहान चमचे मालवणी मसाला, 2 मोठे चमचे दही, चवीप्रमाणे मीठ, रेड चिली पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट. आता हे आपण व्यवस्थित असं सगळं कलेजीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला ते मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. अर्धा तास झाला आहे. आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेते. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित तेलामध्ये असा भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता 2 चमचे मी इथे सुकं खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता, त्यामध्ये कोथिंबीर आणि जिरे टाकून मिक्सरला बारीक पेस्ट केली होती. हे सगळं तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिट मी हे सगळं तेलामध्ये भाजून घेतलं आहे. आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कलेजी घालूया. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा, किती छान असा टेक्स्चर आला आहे. याला साधारण 5 मिनिटं लागतील फक्त कलेजी फ्राय होण्यासाठी. हे बघा, 5 मिनिट झाले आहेत. आता आपली कलेजी शिजली आहे. तुम्ही ही रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवली आहे, सेम तशीच ट्राय करा. तुम्हाला ती नक्की आवडेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.